राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मंत्रिमंडळामध्ये सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान शेतीचं पाण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिला आणि त्यानुसार सर्व मुख्यमंत्री महोदयापासून तर सर्वच जण हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या शेताची पाहणी किंवा त्यांच्या भेटी घेत आहेत, त्यांच्या झालेल्या नुकसानाच्या संदर्भात चर्चा करत आहे आणि याचा अहवाल पुढच्या कॅबिनेटला येणाऱ्या माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांकडून घेणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये आज मी या ठिकाणी जी काही परिस्थिती पाहतोय अतिशय बिकट परिस्थिती आहे। भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शेतीमध्ये जे नदीच्या बाजूचं असेल किंवा नाल्याच्या बाजूचं आहे हे तर मोठ्या प्रमाणात खरडून गेलेली आहे जमीन। पण खरडून गेलेल्या जमिनीचं सुद्धा माहिती घेत असताना त्यामध्ये अनेक जमीन ही दुरुस्त होणारी आहे, अनेक जमीन ही दुरुस्त न होणारी आहे। त्याचे एक वेगळं सर्वेक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे। त्यानंतर हळद असेल, केळी असेल, ऊस असेल, ऊसामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे, पिकामध्ये पाणी आहे आणि नक्कीच उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे। कृषी विद्यापीठाच्या अनेक लोकांशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न तर सरकारचा राहणारच आहे, परंतु शेतकऱ्याचा उभा असलेला जो ऊस आहे शेतामध्ये त्याला परत उत्पन्नात घट कशी कमी करता येईल या संदर्भात सुद्धा त्याला मार्गदर्शन मिळण्यासाठी काय करता येईल याही संदर्भात मी चर्चा करणार आहे आणि एकंदरीत पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये काय झालं त्याचा आढावा घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल सादर करणार आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या, स्वतः पाहणी करायची अशा पद्धतीचे आदेश होते। म्हणून काल आज आम्ही सर्व मंत्री फिरत आहे। शासनाने मदतीचा GR सुद्धा काढलेला आहे आणि वेगवेगळे जे पिकं आहे राज्यामध्ये या सर्व पिकांची काय स्थिती आहे, कृषी विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, वेगवेगळ्या यंत्रणेला या सर्व माहितीच्या संकलित करून तो शासनाला अहवाल देण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे। आज आपण जर पाहिलं तर 3-4 प्रकारचं नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे। खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये मी पाहतो आहे ऊसाचं क्षेत्र आहे, हळदीचं क्षेत्र आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे। अनेक ठिकाणी मग पीक जे काही वाहून गेलेलं आहे, खरडून गेलेलं आहे, त्यामध्ये खरडून गेल्यानंतर दुरुस्त होणारं क्षेत्रही आहे, दुरुस्त न होणारंही क्षेत्र आहे। अनेक ठिकाणी 65 मिलीमीटरच्या वर तर पाऊस पडलेलाच आहे, परंतु त्यामध्ये सततच्या पावसामुळे जे काही पिकं आहेत त्याचे सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे।